ती सईता मध्ये बोलणारच ग मॉम, एक नंबरची सवयच आहे तिला. आणि तो तुझा जावई, तो पण एक नंबरचा बिंडोक आहे. चोरा चोरा हट्ट केला असता ना त्याने देवांसमोर की जाऊ दे बाबा मला ट्रिपला, तर देवांश लगेच अग्री झाले असते, तिकीट बुक केले असते. मी तुला पॅरिस मधून व्हिडिओ कॉल केला असता ग मॉम. पण नाही, आम्हाला काही बोलायचंच नाही, आम्हाला अक्कलच नाहीये. ही शपथ मॉम, तुला सांगू, इतका बिंडोक आहे तुझा जावई, इतका बिंडोक आहे, आयुष्यात काही जमणार नाहीये त्याला. अगं त्याला जमलं तरी सई आहे ना, ती नक्की काहीतरी मोडता घालणार, तिने करून दिलं पाहिजे ना. सिरियसली मॉम, सगळा मूड खराब झाला माहितीये माझा. मला गरज होती त्या ट्रिपची. आयुष्यात काहीच चांगलं नाही घडणार आहे का मॉम माझ्या? एकतर तो नवरा पण इतका बावळट मिळाला ना मला, ही शपथ. ए बाई अंजली, कुठल्याच नवऱ्यात दम नसतो, कळलं ना? म्हणून त्याला आपल्या मुठीत ठेवायचं असतं. ती सई बघ, तिला व्यवस्थित जमलंय, ते शिकून घे जरा तिच्याकडनं. मला ती हे कळत नाही, या सईचं करायचं काय? म्हणजे तिला त्रास देऊन झाला, तिच्या आईला त्रास देऊन झाला, तरी तुझ्या आयुष्यात नाक खुपसणं सोडत नाही ती. अगं ही पण तुझीच चूक आहे मॉम. तू तिच्या आईला इनफ त्रास देत नाहीयेस ना, म्हणून तिला काही फरकच नाही पडत आहे. ए बाई, इनफ म्हणजे आता आणखीन काय करायचंय? मी काय हातात पट्टी घेऊन बसायचंय आणि त्यांना खगर झाडायला लावायचंय? हा मॉम हे बघ, तुला ना जे करायचं ते कर, पण त्या सईची ना, तिची हिम्मत पण नाही झाली पाहिजे माझ्या समोर येऊन तोंड उघडायची. हॅलो मॉम, मॉम एक मिनिट थांब, मला काहीतरी युक्ती सुचली आहे, म्हणजे जरा जास्त होईल पण. अगं मग कर ना जास्त, आपल्याला जास्तच तर हवंय. मग थांब, आता फोन ठेव, मला काय करायचं ते करू दे. हा, आणि ऐक, जे काही करशील ना प्लीज प्लीज मला अपडेट करत जा, ओके? ग बाई सांगते ग, तू कधी फोन ठेव. ओके बाय. सई सई सई, आयुष्य कंट्रोल, एसी कंट्रोल. अगं काय झालं वहिनी? काय झालं? वंच 3 जणांचं जेवण वाढून घेतलंय आणि विचारताय काय झालं? पोट एका पेटार आहे. वहिनी अगं एकच तर पोळी घेतली मी, आणि मला वाटलं तुमचं जेवण झालंय. म्हणजे आमचं जेवण झालंय म्हणून आम्हाला परत भूक लागली तर आम्ही जेवायचं नाही? म्हणजे माझ्याच घरात मला जेवायची सुद्धा चोरी? काय बोलते कळते का वंच तुम्हाला? वहिनी माझं काही चुकलंय का? तुमचं नाही, तुमच्या लेकीचं चुकलंय. इतक्या वेळा तिला सांगितलं की बाई ग, अंजलीच्या आयुष्यात ढवळाढवळ करू नकोस, तरी ऐकायचं नाहीये ना तिला. मग आता काय, जर तुम्ही जेवावात असं तिला वाटत असेल ना, तर मग तिने माझ्या लेकीची, अंजलीची माफी मागायची. आणि नसेल मागायची ना, तर राहा मग उपाशी. आधीच अंजलीमुळे सईला एवढं भोगावं लागतंय, आणि आता तिनेच अंजलीची माफी मागायची. नाही नाही, मी असं नाही होऊ देणार. जरा उपाशी राहिल्याने काही होत नाही मला. देवांश माझ्या बाजूने का बोलले नसते? ते बोलले नाहीत की मला खूप एकटं वाटायला लागतं. असं वाटतं की आपल्याला समजून घेणारं कोणी उरलंच नाहीये. काय करू मी? कोणाशी बोलू म्हणजे थोडं तरी बरं वाटेल. आईला फोन करते. सई, मला सईची आठवण यावी आणि लगेच सईने फोन करावा. सगळं ठीक असेल ना? हॅलो सई, काय म्हणतेस? कशी आहेस तू? मी अगदी ठीक आहे. तू कशी आहेस? काही नाही ग, तुझा आवाज ऐकायची इच्छा झाली ना, म्हणून फोन केला. हॅलो आई. हा सई, ऐकते मी. तुझा आवाज का असा वाटतोय? नाही. सई,
घरी सगळं ठीक आहे ना? काही वाद वगैरे झालेत का? माझ्याशी बोलायला सुद्धा तुला संकोच वाटायला लागला का? आई अगं ते सई बोल ना बाळा. हा आई, तू तू जेवलीस का ग? अगं हे बघ, आत्ताच जेवायला घेत होते, तेवढ्यात तुझा फोन आला. मी नंतर करू का तुला फोन? नाही नको ना, जेवता जेवता बोल ना माझ्याशी. आई घेतेस ना जेवायला? हा घेते घेते. हे बघ, हे ताट घेतलं, ही वाटी. बरं आज काय केलंयस? भाजी. कोणती भाजी केलीयस? हे आपलं बटाटा फ्लॉवर भाजी. अच्छा, कशी झाली आहे मग? मस्त झाली आहे ग. घास न खातच कळलं का ग तुला? नाही नाही अगं, हे बघ, घेतला मी घास. छान झाली भाजी. आई अगं का खोटं बोलतेस? तुझ्या ताटात काहीच नाही, कळतंय मला. काय झालंय आई? आम्ही काही बोलली का तुला? हॅलो हॅलो सई, अगं तुझा आवाज ऐकू येत नाहीये. आई हॅलो. मी नंतर करते हा तुला. हॅलो आई. सई, ऑल ओके? चला आपण तुमच्या घरी जाऊयात. नाही नको, परत मामी काहीतरी बोलू. चला चला. आई सई सई, अगं तू आत्ता कशी काय? आई मला राहवलं नाही ग, तुझ्यासाठी जेवण घेऊन आली. खाऊन घे. ग सई, झालंय माझं जेवण बाळा. काय चाललंय तुमच्या दोघींचं? काय ग ए सई, अगं तुला सांगितलं होतं ना मी, माझी परवानगी घेतल्याशिवाय वंचना भेटायला यायचं नाही म्हणून. मग डोक्यात शिरत बाई, देवांशराव तुम्ही पण आलात का? या या या. नमस्कार. काय म्हणत होता तुम्ही आता? अहो नाही, मला काय वाटलं सई एवढ्या रात्रीची एकटी झालीये म्हणून जरा प्रेमाने दटावत होते तिला. काळजी वाटली ना मला. नाही, काळजी करण्याची काहीच गरज नाहीये. मी आहे ना सईन बरोबर, त्यांना काहीच होऊ देणार नाही. डोंट वरी. नाही बरोबर बरोबर, तुम्ही असल्यावर काय काळजी करायची गरज आहे. पण बरं झालं बाई तुम्ही आलात ते. अहो हंस आठवण काढतच होत्या नाही का हंस? बघा बाई, मनातली इच्छा पूर्ण झाली. आले लगेच जावई बापू. अहो बाई जावई बापू तुम्ही उभे का? पण बसा ना बसा. मी चहा कॉफी काय आणू? नाही नको, चहा कॉफी घ्यायला नाही आलोय मी. खर तर सईंना आईंची खूप आठवण येत होती त्यांच्या, म्हणून त्यांना सोडायला आलोय फक्त. म्हणजे काय, येणारच सई. अहो सईचंच घर आहे हे नाही का? ऑफकोर्स ऑफकोर्स. सई बाया कशी आहेस? कसा चाललाय संसार? मी काय म्हणतो मामी, त्या दोघींना एकमेकांशी बोलायचं आहे, तर आपण प्रायव्हसी देऊयात का त्यांना? हो हो का नाही, म्हणजे काय, देऊया ना. सई बोल, हा शांतपणे बोल. वंस बोला. हा सई, आणि काही लागलं तर मला हाक मार, मी आहे माझ्या रूम मध्ये. आमची सई इतकी लाजते तुम्हाला काय सांगू जावई बाबू.
आलेच. सई अगं, आता काही बोलू नकोस हं. खाऊन घे आधी. अगं अशी काय करतेस? झालंय माझं जेवण. आई प्लीज खोटं बोलू नकोस. मी काय म्हणतो, तुम्ही बसा गप्पा मारत, मी जरा आहे खालीच. ओके. आई मी आता काही ऐकणार नाही या. खाऊन घे, त्याशिवाय मी इथून जाणार नाही. धर. सई, तुझ्या हातचं बऱ्याच दिवसांनी खातीये ना, खूप बरं वाटतंय मला. सई, पण जावई बापू असे खाली का निघून गेले? ते काहीतरी काम असेल ना त्यांचं, म्हणून गेले असतील. नक्की ना? का काही वाद झालेत तुमच्यात? नाही, काही नाही झालंय. घे खा. सई, तुला खूप चांगलं सासर मिळालंय बाळा, आणि जावई बापू तुझ्या सोबत आहेत ना, त्यामुळे मला तुझी काही काळजी नाहीये. तूही त्यांना जप, आणि काहीही झालं तरी तुमच्यात अंतर पडू देऊ नकोस. त्यांच्यासाठीच तर सगळी धडपड चालली आहे ना आई. आम्हाला दूर करायचं काम तर अंजली आणि भैरवी मॅडम पण करतात. पण देवांशने हे सगळं कसं सांगू ना कळत नाहीये मला. सई, तू आता निघ बाळा. जावई बापूंना असं वाट बघत थांबून मी जेवण बरोबर नाही. अगं आई, पण तुझं जेवण. मी जेवेन नंतर, नको काळजी करू. तू जा आता. नक्की संपवशील ना सगळं? हो ग, नक्की जेवेन मी. आणि आई, मामीने जर त्रास दिला ना, प्लीज सांग मला. सहन नको करत बसू. मला खूप काळजी वाटते ग तुझी. आणि मला सुद्धा तुझी. जा आता, उशीर होईल. मी खाईन. सावकाश जा. ठीक आहे, संपव हे सगळं. सावकाश जा. देवा, सईच्या मनात नक्की काय चाललंय कळत नाहीये, पण तू तिच्या पाठीशी राहा. अंजलीच्या कारस्थानापासून तिचे रक्षण कर. तिला एकटं पडू देऊ नकोस. देवांश, थँक्यू सो मच. आज तुमच्यामुळे मी आईला खाऊ घालू शकले. इट्स ओके सई, नॉट अ बिग डील, डोंट वरी. तुमच्यासाठी नसेल, माझ्यासाठी आहे. आज जर आई जेवली नसती ना, तर रात्रभर झोप लागली नसती मला. तिने आयुष्य खूप कष्टात काढलंय, आणि अजूनही ती बिचारी त्रासातच जगते. डोंट वरी सई, हळूहळू सगळं नीट होईल. दिवस थांबा ना. तुम्ही नीट बोलत तर नाहीच आहात, पण माझ्याकडे बघण्याची पण इच्छा नाहीये का तुमची? असं काही नाही आहे सई, डोंट वरी. आणि असं का वाटतंय की मला कसली तरी शिक्षा मिळते? तुम्ही माझ्याशी असं तोडून वागलात ना, तर नाही सहन होत मला. प्लीज बोला ना माझ्याशी. आता मी काय केलं म्हणजे तुमचा विश्वास बसेल? मी हे सगळं मुद्दाम नाही करत आहे देवांश. ओमी आणि अंजलीचं जे सत्य मला कळलंय ना, ते खूप भयंकर आहे. पण एक ना एक दिवस मी असं का वागते हे तुम्हाला नक्की कळेल आणि पटेलही. आता भले तुम्ही माझ्याशी नीट बोलत नाही आहात,
पण मी माझे प्रयत्न सोडणार नाही. वा क्या सीन आहे. म्हणजे देवांश सई सोबत आमच्या घरी गेले खरे, पण अजूनही तिच्याशी बोलत नाहीये. हळूहळू यांच्यात असा डिस्टन्स वाढायला हवा ना की देवांश सईशी बोलायचं काय, फेस पण नाही बघितला पाहिजे तिचा. होगा होगा सब होगा, ते काय म्हणतात, हाँ सब्र का फल सई और देवांश में दुरावा होता है. आणि हे एकदा झालं ना की मग बिचारी सई लाईफ टाइम. गुड मॉर्निंग देवांश. कॉफी संपवून लवकर खाली या, तुमच्यासाठी एक सरप्राईज वाट बघते. तुमचीच सई. सुपर्ब. गुड मॉर्निंग सई. गुड मॉर्निंग आई. अगं हे काय, तुझा नाश्ता तयार पण झाला, पोहे तयार. हो, आणि देवांश आवडीचा नाश्ता पण बनवायचा ना, कोथिंबीर वडी करायची, म्हणून जरा लवकरच नाश्त्याला अगं बाई, आज कोथिंबीर वडी का? हो. बरं अगं राहू देते, मी निवडते कोथिंबीर. तू एक काम कर, इथलं काही राहिलं असेल तर इथलं करून घे. चालेल. आई काय झालं? काही नाही, काय एकदम असं गरगरलं ग. गरगरते. तुम्ही चला इकडे बसा. चला पुढे अगं चला. नाही बरं वाटतंय आता तसं नाही काही. आई चला अगं, बाहेर. इतकं- चला बसा इथे. अगं, सकाळपासून ना एकदम तोल जातोय, म्हणजे उठले तेव्हा पण थोडस असं वाटलं, पण नंतर बरं वाटलं एकदम. अचानक कसं काय? तुम्ही सकाळी काय चहा वगैरे नाही प्यायलात का? नाही ग, आज कुठे काय घेतलंय मी आज. हे घ्या पाणी प्या, म्हणजे बरं वाटेल जरा. ठीक आहे, आता बरं वाटतंय? हो, एकदम बरं वाटतंय. बरं तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी चहा करून आणते. अगं नको नको, चहा वगैरे काही नको. या तब्येतीची ना एक नाटकं सुरू झाली आहेत हल्ली. नाही, तुमची सध्या खूप धावपळ झाली आहे ना, म्हणून हे सगळं होतंय. म्हणजे गोळ्यांचा इफेक्ट होतोय तर. गुड जॉब एसी. कामं ठप्प झालेली चालतील का? मग तू एक काम कर, ती कोथिंबीर आहे ना ती आणून दे माझ्याकडे. इथे बसल्या बसल्या निवडते ना. अजिबात नाही. काम काय, कामाचा विचारही करायचा नाहीये तुम्ही. आता फक्त हाताची घडी आणि तोंडावर बोट. मी तुमच्यासाठी चहा करून आणते. ओके सई टीचर. येस, आलेच मी. आई, या दोघी सासू सुनांमध्ये अजून फाईट नाही झाली. काल एवढा मोठा ड्रामा झाला तरी एकमेकांशी इतक्या प्रेमाने कसं काय बोलू शकतात या बोरिंग कुठल्या. काय चाललंय काय तुझं? माम, या दोघी सासू सुना कधी भांडतच नाहीत का? ते सगळं सोड, आपल्या नाटकाचा दुसरा भाग सुरू करायची वेळ आली आहे. आता लगेच? आत्ता लगेच. चल. कॉफी आवडली का? तर लवकर तयार होऊन खाली या बरं. कधी एकदा तुम्हाला बघते ना असं झालंय मला. मी खूप भाग्यवान आहे देवांश, कारण माझ्या जवळ तुम्ही आहात. बोलत नसून सुद्धा आपण एकमेकांचं मन वाचू शकतो.
आणि म्हणूनच आपलं नातं खास आहे. मी देवाकडे प्रार्थना करेन की आपलं नातं सतत फुलत राहू दे, खूप बहरू दे. तुम्ही माझा श्वास आहात देवांश. तुम्ही माझ्याशी नीट बोलत नाही आहात तर मला माझ्यातले प्राण गेल्यासारखंच वाटतंय. सोडा ना हा बोला प्लीज. तुमची सई. लकी तुम्ही नाही, लकी तर मी आहे सई. मी तुमच्याशी इतका घाण वागतोय तर तुम्ही किती एफर्ट्स घेताय माझ्यासाठी. आय रियली लव्ह यू अँड आय एम सो सॉरी. अंजली, आपण आपल्या रूम मध्ये नाश्ता करूया. चल. ओमी, काय आगाऊपणा आहे हा? हे घर आहे आपलं, हॉटेल नाहीये. रोज रोज काय रूम मध्ये? इथेच बसून खायचं सगळ्यांबरोबर. ओमी, बस. गुड मॉर्निंग एव्हरीवन. देवांश, अरे आज तुझ्या आवडीचा ब्रेकफास्ट आहे, बघतोयस ना? बहिणी, माझ्या काही मैत्रिणी घरी येणार आहेत आपल्या. ते आमचं महिन्याचं गेट टुगेदर असतं ना, सो यावेळेला आपल्या घरी ठरवलं. आय होप तुला चालेल, एक छोटीशी पार्टी असेल. चालेल ना? पार्टी? मॅम, मला पार्टी खूप आवडते. आय लाईक पार्टीज अँड ऑल. आय मीन, मला ना पार्टीज अरेंज करायला खूप आवडतात. सगळी कामं करायला खूप आवडतात पार्टीसाठी. तुम्ही ठेवा ना, आपण करूया. मी सगळी अरेंजमेंट करते तुमच्यासाठी. चालेल ना मम्मी? बहिणी, काही प्रॉब्लेम आहे का? नाही, तसा प्रॉब्लेम काही नाही. पण जर त्या मैत्रिणींनी विचारलं की अंजली कोण आहे तर काय सांगायचं? काय सांगायचं म्हणजे? जे खरे ते सांगायचं. माझी बायको आहे ती. ओमी, अरे पण लग्न कस? बहिणी, इतका काही प्रॉब्लेम होणार नाही. आणि तसंही आता आपण हिला आपल्या घरची सून म्हणून एक्सेप्ट केलंय ना. मग काय प्रॉब्लेम आहे जर का माझ्या मैत्रिणींना सांगितलं तर? आणि तसंही त्या काही फार प्रश्न विचारणार नाहीत. आणि जरी विचारलं तर त्याचं काय उत्तर द्यायचं हे मला चांगलंच माहिती आहे.